स्वामी समर्थ मठ खडपी शाळेला तुला हा म्हणून तू बाबांबरोबर बसलाय। कशी प्लेट आहे कांदा भजीची? 30 रुपये। तेव्हा काय आमका 8-10 रुपये होय ना। देवगड किंवा रत्नागिरी बंदरातल्या सुकवलेल्या अगदी हे वाटे 100 सगळे, हे सगळे 100 वाटे। दोडिया कशी शृंगारी। रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय। मी सुधीर कोमुर्लेकर, आरमारी मराठा यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज मी इलाय आमच्या सिंधुदुर्गातल्या तरळे गावात आणि तरळे गावाचा आज बाजार भरलेला आहे। भरता मंगळवारी, पण उद्या निवडणुका, त्या निवडणुकीच्या अनुषंगान हो बाजारात सोमवारी भरता। तर या तरळेच्या बाजारामध्ये आपल्याला काय काय बघूक मिळतं तर आपण फिरूया आणि त्या तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हो माझा प्रयत्न जर तुमका आवडलं तर व्हिडिओक लाईक करून, व्हिडिओ शेअर करून आरमारी मराठा ह्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, जाऊया तरळ्याच्या बाजारामध्ये। मित्रांनो, हा तरळे बाजार जो आहे तो या अखंड पंचक्रोशीमध्ये फेमस बाजार असो असा, आणि तो बाजार असता मंगळवारचो। पण आज सोमवारच्या दिवशी तो बाजार का भरलो गेलाय? आपलं हे दादा तुमचं नाव काय म्हणालात? रणजित लक्ष्मण गाडियावकर। आजचा हो बाजार हो का उद्याचा बाजार आज किती भरला नाही का सांगू शकाल? उद्या लोकांची गैरसोय होऊ नये आणि उद्या मतदान कमी होऊ नये आणि उन्हातून उद्या लोकांना त्रास नको व्हायला म्हणून हा बाजारपेठ आज चालू ठेवलेला आहे। म्हणजे मंगळवारचा बाजार असतो तो सोमवार घेतल्याचं कारण उद्याचं मतदान लोक मतदानाक जाऊ होई आणि बाजारात कमी लोक येऊ होई म्हणून तो उद्याचा बाजार आज केल्याने असं केल्याने म्हणजे आठवड्यात कोणाची गैरसोय नको व्हायला। बरोबर, जेवणाची पूर्णपणे मतदान पण होऊ काय ना, आणि मतदान पण पूर्ण व्हायला पाहिजे। होय, मग बरोबर आहे। त्या डिसिजन बाजार समितीने बरोबर घेतलेला। चला, धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल। अभिनंदन सर। ओके, चला तर मित्रांनो, आता आपण ह्या बाजाराच्या मुख्य बाजारात सुरुवात करणार आहोत। आज तरळ्याचा बाजार जो विशेषतः तरळ्यासून वैभववाडीक एक रस्तो होता, ह्यो जो रस्तो होता तो वैभववाडीक जाता आणि ह्यो रस्तो सरळ जो ब्रिज जाता या मुंबई गोवा महामार्ग या शहरा फेमस याच्यासाठी म्हणजे की या इथूनच कोल्हापूरला जाता, गोव्यात जाता येतं आणि मुंबईत सुद्धा जाता येतं। आणि पूर्वीपासून तरळ्याचा वैभव जशाचा तसा आता ह्या मुंबई गोवा रोड झाल्यामुळे बऱ्या प्रमाणात वरूनच सगळा ट्रॅफिक जाता। पूर्वी हल्ली गर्दी असायची, ट्रॅफिक जाम व्हायचा तरळ्यात, मला आठवतं माझ्या बालपणी। आता आपण बाजाराच्या दिशेने चाललो। ह्यो समोर जो हा तो आता एस टी डेपो। पूर्वी म्हणजे देवगडसून सुटलेली एस टी किंवा खैसून जरी एस टी सुटली तरी हय पहिलं थांबव घ्यायची, हय चहा नाश्ता व्हायचा आणि हय गाडी थांबल्यानंतरच पुढे जायचं। हो तरळे बस स्थानक हा आपल्याला दिसता बघा समोर। आता सध्या एस टी उभे नाही आहेत, आता सध्या सगळा रिकाम्या। तर ह्या बस डेपोपासूनच आता आपण सुरुवात करूया। मोठं फणस दिसता, फणस आहेत, वांगी आहेत, भाजी आहे, कोणकोणत्या प्रकारची भाजी आहे ती बघूया आपण। कारली आहेत, डायबिटीसवरती जालिम उपाय अशी कारली, कडू कारली, त्याची भाजी अगदी चविष्ट होतात पण कडूसुद्धा असतं। आणि वांगी आहेत बारकी, शेतातली वांगी आहेत ना हो। तर आता ही कारलीचं वाटो आणि वांग्याचं वाटो कसं वाटो विचारा। कसं वाटो वांग्याचं? 20 रुपये आणि कारलेचो हे बघा सफेद वांगी आहेत आणि गवार 20 रुपये गावठी। फणसाचे गरे काढलेले आहेत हे, अरे वा छान आहेत, तयार। कसं तो कापे गरे 20 रुपये ताईने घेतल्याने। आणि वासच गरबळलं नाही, जरा पिशवी बंद असेल पण वास इलो देतो चांगला चाल। बघा आता हे आंबे आहेत, फणस आहेत, हे अगदी कापे का बरकी आहेत, हे कापे फणस आहेत मस्त अगदी गोल फणस आहे। सुद्धा हे भाजीचे गरे ना, भाजी कसं तो वाटतो तो 40 रुपये भाजीचे। आणि आंबे हापूस आंबे आहेत ना, हे हापूस आंबे आहेत आमच्या याकडे बऱ्यापैकी आहे, पण गरे काढून पिशवीत ठेवलेले आहेत काप्या फणसाचे। आणि आंबे आहेत अगदी, आंबे मस्त। कसे आहेत ते आंबे? 300 रुपये डझन। अगदी आमचं ह्यो सिंधुदुर्गातला आंबो। चहा नाश्त्याची सोय आहे डेपोच्या बाहेरच्या बाजूक। आम्ही पूर्वी कांदा भाजी लई घ्यायची, कांदा भाजी नाव घेतलं आणि कांदा भाजी ही आपल्याकडे दिसतात तळलेली। तर हे आम्ही लहानपणी खाली आमच्या म्हणजे एस टीचं हय येऊन कांदा भाजी खायची आम्ही। आता कशी प्लेट आहे कांदा भाजीची? 30 रुपये। तेव्हा काय आमका 8-10 रुपयाला मिळायची हो, आणि काय चविष्ट कांदा भाजी। तेव्हापासून आतापर्यंत ही कांदा भाजी आहे असा। चला, धन्यवाद। तर आता आपण बाजाराच्या दिशेने चाललो, पण त्याच्या आधी एक सुंदर अशी गोष्ट जी मला भयंकर आवडतात, त्याची विणणावळ असता म्हणजे बांबूच्या काठीपासून विणलेले हे गोष्टी, टोपले, छोटी टोपले आहेत छानपैकी भाजीपालो वगैरे ठेव। कशी दादा ही? 70 रुपयाला ही सुंदरशी टोपली असा।
म्हणजे अगदी विणकाम पण घट्ट, अगदी सुंदर विणकाम, मजबूत. आणि हे मोठे टोपले कसे आहे? 200 रुपये. 200 रुपये म्हणजे वरता, कारण याच्यामागे कष्ट भरपूर आहे. कारण बांबू काढण्यापासून, बांबूचा आता विणकाम करण्यापासून हात त्यांचे खराब होतात, कारण ते काटे लागतात त्यांच्या हातात. असे हे सगळे गोष्टी आपल्याला काही बघूक मिळतात. हे बघा, आता या बाजाराच्या आपल्याला ह्या सुरुवाती लोखंडी अवजारं आमची शेतीची ती हत. आता विकणारे गायब होत असू दे, पण अवजारं हत जागेवर. चला, अशा पुढे पुढे आपण हे सुंदर हाराचं दुकान आहे. आणि आता आपण मूळ बाजाराच्या दिशेने जातो. तळेल्याचा बाजार चांगला बाजार असतो, मंगळवारचा असतो, पण आज सोमवारी आहे. कारण आपण जाणून घेतला सुरुवातीकच कसले आंबे ते. आंब्याचा जरा प्रकार वेगळा. कसले आंबे? तोतापुरी आंबे. हां, तोतापुरी आंबे आहेत बघा, केवढे एक एक मोठं तुमच्याच झाडाचे आहेत. कसं तो? 25 रुपयाने तोतापुरी आंबो भारी आहे. आणि गरे बिरे काढलेले आहेत ना हे. कसे आहेत ते गरे? 50 रुपयाने गरेचे. म्हणजे सर्वसाधारण 50 रुपयाने गरे आहोत सगळीकडे. हे आपला ही दुकानं आहात, मेडिकल आहेत, कोल्ड्रिंक्स. आता ऊन भयंकर तापलेला, त्यामुळे लोक कोल्ड्रिंक्सवरती जोर धरतात, कारण फळ्या शरीरात पण गरजेचं आहे आता कोल्ड्रिंक्स. आता आपण मूळ बाजारात जातो. बाजाराच्या प्रवेशद्वारात ह्या कोबी, फ्लॉवर असा ह्या कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली हैसून इलेली हे सगळे व्यापारी आहेत. आणि हे बालगोपाळ आपले बसलेले आहेत. बाबा कसे वाटे रे ते? 20 रुपये. शाळेत सुट्टी पडली? अरे वा, शाळा संपून आता शाळेत सुट्टी पडली आहे. ते आपल्या औषधी बापसाक ही मदत करतात आपलं दंडर बसान. मिरची हत, गवार हा, आणि वांगी हत, दोडकी हा, सगळ्या प्रकारची भाजी आमच्या ह्या सिंधुदुर्गात बघूक मिळतात. तर असं हे तळेल्याचा बाजार आपण अनुभवतो. मित्रांनो, वर सूर्यदेवान अगदी कृपादृष्टी केलेली असा, आणि मस्तपैकी सूर्य तापलेलो तसं ही जमीन तापवतो आणि आपणाक पण तापवतात. ह्या तापल्यानंतर आपणाक काहीतरी थंड पिऊक व्हाया. एक तर उसाचा रस तरी पिऊक व्हाय, ना तर लिंबू सरबत तरी पिऊक व्हाय. आता मी जात आहे, उसाचा हा दिसला ना दुकान, लिंबू सरबत म्हटलं पिऊया. हे काका आता कसं लिंबू सरबत बनवता बघ. एक झक्कास पैकी दिवा लिंबू सरबत माका देतात ते लिंबू सरबत. हा, मिळताली आहे ना, म्हणजे टेस्ट केल्यानंतर सांगणार आम्ही. टेस्ट केलं का सांगताले कसा आता, कारण बऱ्याच बाजारात फिरत असतंय आणि बऱ्याच बाजारात लिंबू सरबत नाही तर उसाचा रस पित असते. सांग बनवा. मी देवगडला माझं गाव आहे तांबळडेक म्हणून. पण आता हे व्हिडिओ करीत गावोगाव फिरतोय. माझा आरमारी मराठा म्हणून यूट्यूब चॅनल आहे. छानपैकी बनवलं काकानी, त्याच्यात थोडं सोडो मारल्याने. तर बघूया झक्कासपैकी आपण ते पिऊया. कारण ह्या उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही जेवढं कोल्ड्रिंक्स आणि म्हणजे तृषा भागवणारे जेवढ्या गोष्टी पिशाल ना तेवढे चांगले आहेत, कारण ऊन भयंकरच आहे. छानपैकी ढवळून काकाने आपल्या दादाने दिल्याने पिऊया. म्हणजे टेस्ट कशी आहे सरबत. मस्त झक्कास. बाजारात जाऊया, बघूया बरंचसं भाजीपालो. आणि जसं आपल्या बाजारात सगळे भाजीपाल्याची गोष्टी किंवा भाजीची गोष्टी जे वेगवेगळ्या प्रकारचे टोमॅटो, शेवग्याचे शेंगे, कारली, भेंडो, वांगी, सफेद वांगी, जांभळी वांगी, कोबी आणि फ्लॉवर जे आता आपल्याला मुबलक प्रमाणात बघू मिळतात सगळ्या बाजारामध्ये, ती ह्या तळेल्याच्या बाजारात सुद्धा आहेत. आणि थोडीशी लोकांनी सावली केलेली आहे, कारण खरोखर ह्या ऊन भयंकर आहे. या उन्हात थोडंसं तापाक सुद्धा होतं लोकांना, त्यामुळे थोडीशी व्यापाऱ्यांनी सगळ्यांनी सावली केलेली आहे. सगळे गृहोपयोगी वस्तू, साबण वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला या बाजारामध्ये बघूक मिळतात. नारळांची भजी आहे, कांदा भजी आणि बटाटा वगैरे स्पेशल इथे मिळतो. म्हणजे फेमस वडापाव आणि भजी वगैरे, कांदा भजी आहे. हे चालतं फिरतं भुसारी दुकान, म्हणजे कडधान्य वगैरे जनरल स्टोर्स म्हणतो. कुबडे ना? अरे कुबडे साहेब भेटले आपणा इथे बघा, आपल्या तळेबाजारच्या व्हिडिओमध्ये. कुबडे आज आपणा इथे भेटले. सगळ्या मस्तपैकी हे सगळे जे प्रकारे किराणा मालाचं दुकान, असं छोटंसं दुकान ते रस्त्यावरती घेऊन बसतात. पण इथे आपल्याला थोडंसं चांगल्या पद्धतीचं सगळ्या गोष्टी मिळतात. हे आमचे कुबडे आहेत, फोंड्यातले आहेत. परफेक्ट सांगितलं होतं, फोंड्यातले आमचे कुबडे आहेत. तर शुक्रवारी कुबडे साहेब आपल्याला तळे बाजारामध्ये मिळाले, आत्ता इथे पण मिळाले. इथे सुद्धा बघा पालेभाजी वगैरे, मिरच्या आहेत. तर बाबा कसं वाटतं रे मिरचीचं? तू सुट्टी पडली शाळेला तुला? हां, म्हणून तू बाबांबरोबर बसलाय. छान छान, गुड, चांगलं आहे चांगलं आहे. अशी मुलं जी आहेत
की बालपण शिक्षणात जरी असलं तरी त्यांना आपल्या आईवडिलांचा जो व्यवसाय असतो, व्यापार असतो, त्याच्यामध्ये हातभार लावायला त्यांना सुद्धा, आणि असेच हे बनतात बरं का, असेच हे धंदेवाईक बनतात, व्यापारी बनतात, किंवा त्यांना गोडी वाटते या बिझनेस करण्याची. छान आहे हा बाजार, मस्त एका सुंदरशा गल्लीमध्ये हा बाजार भरलाय आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे बाजारामध्ये आपल्याला बघायला मिळतात. इथे सुद्धा गृहोपयोगी वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला लागणाऱ्या आहेत, सगळ्या गोष्टी आहेत आणि घराच्या उपयोगात येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघून मिळतात. अशी दुकानं सगळ्याचे रेट आपण विचारत राहिलो तर बरंच वेळ आहेत. हे लसूण घ्यावी असून अशी लसूण आहे, सगळ्या पद्धतीच्या फ्रायच्या गोष्टी आहेत, म्हणजे जेवणाबरोबर ज्या आपण तोंडात म्हणून लावण्यासाठी आम्ही बनवतो ते गोष्टी आहेत. नारळ आहेत, त्याच्यानंतर कोबी, भाजीपालो पण बऱ्यापैकी आहे. सगळे भाजीची मोठी दुकानं आहेत, लांबून लांबून व्यापारी भाजी घेऊन येतात बाजारात. कांदा आहे, बटाटा. कसा कांदा बाबा आज? 50 रुपयाला 2 किलो, म्हणजे किलोला 25 रुपयाचा दर आहे. आपण कोंड्याच्या बाजारामध्ये बघितला, मिडबावच्या बाजारामध्ये बघितला, कांदा साधारण 25-50-25ला 1 किलो असा आहे. काही ठिकाणी 30ला असतो. जरा चांगल्या क्वालिटीचा कांदा 30 रुपयाला असतो. थोडासा खालच्या क्वालिटीचा 2 नंबरचा कांदा 25 रुपयाला मिळतो. कांदा, बटाटे, सगळ्या कडधान्याची वगैरे सगळी दुकानं आपल्याला इथे आहे. बघा, लसूण घेतली हसून आहे ना. कशी आहे लसूणचं, काय कसं पॅकेट ते? पाव किलो 50. सगळ्या गृहोपयोगी वस्तू आहेत. जेवणात जेवढे गोष्टी उपयोगाचे लागतात ते सगळे या दादांकडे आहेत. म्हणजे किराणा, मालवणी मसाल्यापासून सगळे मसाले आहेत ना हे. कसे काय दर काय मसाल्यांचं? 400 पासून आहे मालवणी मसाला. मालवणी मसाला 400 रुपयापासून हा. बघा, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचा मसाला, सगळ्या मसाल्याचा रंग थोडं वेगळं दिसतं. आपण बऱ्याचशा मालवणी बाजारात वगैरे बघतो तसेच हे मसाले आहेत. सगळ्या प्रकारची लोणची पण आहेत, मालवणी मसाले आहेत, आणि त्याचबरोबर किराणा मालाचं सामान सुद्धा बऱ्यापैकी आहे. ह्या गरम मसाल्याचं सामान आता मे महिन्याचे दिवस येले आहेत, त्यामुळे लोक मसाला करून ठेवतात ना पुढच्या पूर्ण वर्षासाठीचं. त्यामुळे मसाल्याची दुकानं सगळ्या बाजारात जास्त दिसतात ना दादा. काय दादा नाव का तुमचं? माडिकाचे तळ्यात ते माडिकत. छानपैकी त्याने हातात आपले लसूण धरलेली होती. लसूण बघितल्यावरती हसून घ्यावीशी वाटते नाही, अशी ही लसूण. कसं पॅकेट म्हणाला ते? 50 रुपये. पाव किलो 50 रुपये पॅकेट. असं सगळ्या गोष्टी या बाजारामध्ये आपलं उपलब्ध होतात. चला आता आपण पुढे जाऊया. असे चांगले परिचित आपले लोक मिळतात आपल्या बाजारात प्रत्येक. पण हे तळ्याचा बाजार खास आहे बरं का. तर या बाजारात खूप छानपैकी सगळे व्यापारी येतात आणि सगळ्यांना सावली केलेली आहे बघा. ऊन नाही बाजारात, नाही तर हे भयंकर ऊन बसलं असतं. आता आपला घे. हां, नमस्कार. वाटे लावलेले आहेत सगळे, मस्त प्लेटमध्ये वाटे सजवलास. कसे ते वाटे? 20 रुपये. 20 रुपये. गावांचं बोलण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे, पण तो टोमॅटो 20 रुपये, गवार 20 रुपये, मिरची 20 रुपये, लिंबा 20 रुपये आणि आला पण 20 रुपये. सगळे वाटतात. चला धन्यवाद. आता इथे काका बसले आहेत. काकांकडे सगळी हिरवीगार हो, त्यांची भाजी पिशवीन भाजी पसरली. बरं असू दे. काका कसे वाटते ते भाजीचे? 20 रुपये. हो, मोठं वाटतो 20 रुपये ना. ह्याची भाजी आहे ना ती चवळीची पानं होती. बरोबर. 20 रुपये मोठं वाटो आणि छोटं वाटो 10 रुपये. ह्याचे स्थानिक ह्याची तळ्यातले दादा कासरड्याचे आहेत काका. आणि त्यांच्या शेतात पिकवलेलं हो पालेभाजी आहे, म्हणजे पालवा. आणि कष्टकरी होते आमच्या या सिंधुदुर्गातले. सगळ्या प्रकारची चप्पलं आहेत. त्यानंतर आता आणखी पुढे जाऊया आपण, बघूया काय काय मिळतं. भाजीपालो हा ते पण लिंबू सरबताचं दुकान आहे. इथे सुद्धा कोकमा आहेत बऱ्यापैकी. आणि दादा विठोबा पिसे यांच्या प्रोडक्शन आहे हे सगळं. म्हणजे काय हे कारखाना वगैरे कंपनी बनवून देतात. अच्छा, दादा विठोबा पिसे असे यांची कोकमाची पिशवी आहे. कशी आहे ही पिशवी? आहे 120 रुपये. दादा विठोबा पिसे 120 रुपये. अगदी अस्सल आणि चांगली कोकमा एकदम. आणि हे काय पोळी आहे ना, आंबा पोळी, फणस पोळी, सगळ्या गोष्टी मिळतात. अरे वा, दुकानच जातात दादा विठोबा पिसे. दादा विठोबा पिसे यांचं दुकान. सुंदर अशा सगळ्या गोष्टी आणि सगळ्या घरगुती गोष्टी आहेत. चला धन्यवाद. आता
आता आपण उजव्या साईडच्या गिल्लीमध्ये काय सगळ्यांनी वाटे लावून ठेवले आल्यापासून सगळ्या गोष्टीचे. ही मासळी बाजार आहे का पुढे? आता ही दिशा जी आहे ती मासळी बाजाराची आहे. आपण सरळ गेल्यानंतर मासळी बाजार आपल्याला बघून मिळतं. पण आज गरम मसाल्याचं सामान आहे. इथे कोलंबी, गोलमो बिलमो सगळ्या प्रकारचं, सुकी मच्छी बऱ्या प्रमाणात, हे वाटे ढोडीचे, माकली स्क्वीड, त्याच्यानंतर छोटी छोट्या सुकट म्हणतो आम्ही त्याला तुमच्या मालवणी भाषेत. कशा शेंगटीचा वाटत कसा? हां 250 जोडी बघा. एकदम मस्त खारावलेल्या शेंगट्या आहेत. याच्या देवगड बंदरातल्या की काय? होय ना. देवगड किंवा रत्नागिरी बंदरातल्या सुकवलेल्या अगदी शेंगट्या आहेत. ढोमीचं वाटा कसं? हे वाटू नाही मिळून जाते बघा. हे वाटो 100. अच्छा, हे 100 रुपयाला ढोमी आणि हे वाटे 100 सगळे. हे सगळे 100 वाटे. आणि दोडिया कशी ती? ही दोडिया 200 रुपयाची 8-10 देते तुम्हाला. हा 200 रुपयाची 8-10 दोडिया करून देणार. हे बघा ही 100 रुपयाची 12 आहे. अच्छा, ही त्याच्यापेक्षा छोटी आहेत ना थोडी? ही देव ही ती पण तेवढीच आहेत ना ती? ही मोठी आहे. अच्छा अच्छा, मोठी. चला, अशा पद्धतीने ही सुकी. आज ताजे मासे असतील का? आज काय नाही. बघा, आज सोमवार असल्यामुळे ताजे मासे काय बाजारात येत नाही आणि त्यामुळे हे बघा घेवा मासे घेऊ काय? होय, मासे घेऊ काय? नुसते फोटोत घेऊन उपयोगाचे नाही तर मासे घेऊ काय? वाटे छान लावला सो माकले विकलेचे. माकले आणि धोडिया, त्याच्यानंतर बोडाई, सगळ्या पद्धतीचे सुके मासे आपल्याला बघून मिळत. इथे वागळी आहे. वागळीची मोठी तुकडी आहे. बापरे, कशी आहे ती? होय 800 रुपये. पौष्टिक असतं ना ही वागळी. मोरी पण चांगली असते. शार्प त्याचे कसे तुकडे? 1200 रुपये. आणि सुक्या मोरावर ताजा मासा काय नाही ना? दोडी आहे. सगळ्या प्रकारची मासे आहेत. म्हणजे धोडिया सुकी खाऊ बरी वाटते. म्हणजे दोडी, मोरी, त्याच्यानंतर ही वागळे. अगदी पावसाच्या दिवसात ताजे मासे गावत नाही म्हणून लोक हे घेऊन जातात आणि मग ते मस्तपैकी त्याची बेगमी करतात. आणि मग पावसाळ्यात डाळी बरोबर नाही तर ज्याच्या बरोबर काय खाऊचं असेल त्याच्यावर सुक्या या भाजला का पोट भरला नाही. अगदी टेस्टी एकदम. बघा, हे पण अगदी ताज्या धोडिया आहेत आणि माकले आहेत. त्याच्यानंतर बांगडे आहेत. आणि हे बोंबील कसे ते? 100 रुपये वाटत. आणि बांगड्यांचे कसे? बांगडे 100चे 5 आहेत. 6 करून देते. आणि धोडिया 100ची 5 आहे. 100ची 5. 100च्या 8 आहे. 100ला 12 आहे. अरे वा, अगदी म्हणजे स्वस्त वाटतात थोडीशी. म्हणजे आपण मुंबई करण्यापेक्षा आमच्या या गावात थोडी हे मासे, सुके मासे सुद्धा स्वस्त मिळतात. तर नक्की या तुम्ही आणि ह्या बाजारामध्ये येऊन तुमका ह्या तळ्याच्या बाजारात सरळ बाजारातून चलत इलास का तुमका हे मिळतं सुक्या माशाचं बाजार. आणि हय आणखी खायची गल्ली ह्या गल्लीत बघूया. मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूक म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचा जा तळ्याचा उंच वरून ब्रिज गेलेला त्या ब्रिजच्या खाली हो बाजार भरता. आता भाजीपाला ही एक गल्ली आहे. या गल्लीत सुद्धा व्यापारी आपली वस्तू घेऊन बसलेले असतात. त्यामध्ये एक पानाचं दुकान आहे. म्हणजे तिथे विड्याची पानं मिळतात. त्याप्रमाणे सुपारी, तंबाखू. म्हणजे आमच्या ह्या आता जे वयस्कर आमची म्हातारी माणसं असतात त्यांना आवर्जून पान, तंबाखू सगळं लागतं. याची हे सोय होता. दादा कशी आहेत पानं? विडे कसे आहेत? 60 रुपये 100 आहेत. आणि सुपारी आहेत. त्याच्यानंतर कत्री सुपारी आहे, तंबाखू आहे, त्यानंतर चुना आहे. सगळ्या पानाच्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आमच्या ह्या वयस्कर मंडळींना लागतात. त्या सगळ्या गोष्टीची सोय या ठिकाणी असा. तुम्ही या तळ्या बाजारात इलास तर हे तुमका स्वस्तात दरात सगळे हे गोष्टी तुमका मिळताले. बघा, भाजी, पिशव्या. कशी जुडी आहे कोथिंबिरीची? 30 रुपये 20 रुपये 10 वाली आहे. अच्छा, अशी 3 क्वालिटीमध्ये आहे. 10 वाली, बारकी, मोठी आहे. म्हणजे मोठ्या जोड्या.
साईज वाईज त्याच्या किमती आहे. बरोबर. कुठे आलात? कोल्हापूर. कोल्हापूरचे आमचे व्यापारी आहेत आणि कोथिंबीर फक्त घेऊन इलेले आहेत ते. इथे एक भाजीचं दुकान आहे. आता ही आपली मळ्यातली भाजी, कष्टकऱ्यांची भाजी आपली आहे. आज आपण बघून मिळतात. वांगी हत, त्याच्यानंतर लाल माठा, चवळीची भाजी आहे. हे बघा, चवळीची भाजी वगैरे आणि नवीन नवीन पडवळ एकदम कोवळी आहेत ना ती. आणि ही चहाची पाती ना, कशी ती 10 रुपये. चहाची पाती चहात घातल्यानंतर आयुर्वेदिक चहा होता एकदम ती पाती घातल्यानंतर. बटर सगळ्या प्रकारचे हत. इथे सुद्धा चिके पान शॉप म्हणून आहे. त्यांच्याकडे सुद्धा विड्याची पानं, सगळ्या पद्धतीचे पानाचे साहित्य असा. मस्त गल्ली आहे. शृंगारिक गोष्टी. आणि हा मुंबई गोव्याचा ब्रिज, मुंबई गोवा हायवेचो. तर हायवे कधी पुरं होतो काय माहिती नाही, पण आमच्या राजापूरपासून जवळजवळ सावंतवाडीपर्यंत हायवे चांगलं झालेलो आहे. छोटी कलिंगड आहोत पण एकदम लाल 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 असं कलिंगडाचं एकदम रंग कशी आहे ती विचारी आहे. लाल लाल अशी कलिंगड कशी आहे? 30, 40, 50 अशी किंमत आहे कलिंगडाची. आणि एकदम आकारमान छान आणि एकदम लाल लाल होते. एकदम अशी सुंदर कलिंगड आपल्याला बघून मिळाली या तरळ्याच्या बाजारात. हे का स्पेशल दुकान आहे. इथे सगळ्या प्रकारचे मडके आहेत, फ्रीज आहे. म्हणजे आहे इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान, परंतु मडके पण ठेवलेले बघा वेगवेगळ्या रंग, सुंदर रंगरंगटी आहे मडक्यांवरती. कलरिंग तुम्ही केलं आहे का? पेंटिंग कोणी केली आहे? अच्छा अच्छा. साधारण 250 सगळ्याच्या किमती लिहिलेल्या आहेत मडक्यांवरती. 250, 400, 350 वगैरे. 500 रुपयाला सुंदर सुबक रंगाची अशी मडकी आहेत. आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसात या मडक्यामधलं पाणी अगदी थंड लागतं. सोरकुला आहेत सगळ्या प्रकारचे. या सोरकुलातलं जेवण अगदी टेस्टी असतं. 250 रुपये त्या लाल सोरकुला, या काळासुद्धा 250ला जात. अशी सोरकुला मस्त घेतात. जेवण एकदम टेस्टी असतं. रेड सोरकुला आपल्या यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलवरती ह्या मातीच्या भांड्यांमध्ये बनवलेलं जेवण कसं बनवतात तर बघू मिळतं. आणि सुंदर चॅनल आहे. तर मित्रांनो, आता आपण ह्या बाजाराचा आणखी एक फेरफटका मारूया. बघूया बाजारात काय काय. आता गल्ली गल्लीत असलेलो हो बाजार अगदी छान आहे, एकदम बोचकोचा. आणि आजचा दिवस जो आहे तो बाजार ॲक्च्युली मंगळवारचा असता हो, पण आज हे बाजार सोमवारी भरला. उद्या इलेक्शन असल्यामुळे. एक सुंदर असं दुकान आहे ज्या ठिकाणी आमच्या महिला भगिनींसाठी शृंगारिक गोष्टी असतात. असं टी ब्युटी पार्लर. नाव जरा अट्रॅक्टिव्ह वाटलं म्हणून मी ते दुकान बघितलं, पाहायला आलो. तर टी ब्युटी पार्लर, लेडीज ब्युटिक अशा सगळ्या त्यांच्या गोष्टी आहेत. महिलांच्या ज्या शृंगारिक असतील, ज्या त्या महिलांसाठी उपयोगी गोष्टी असतील अशा या दुकानामध्ये आहेत. बघूया आपण काय काय आहेत. बघा सगळ्या प्रकारच्या शृंगारिक गोष्टी आहेत ज्या महिलांच्या, आमच्या माता भगिनींच्या उपयोगी पडणाऱ्या सगळ्या गोष्टी या दुकानामध्ये आहेत. आणि ह्या तरळ्याच्या आतल्या बाजारात हा दुकान असा.
तर तुम्ही कधी येवा, काही चांगल्या पद्धतीने तुमका चांगल्या किमतीमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात. काय काय हो तुमच्याकडे? सगळे कुर्ती प्रोडक्ट्स आहेत, इमिटेशन आहे, कुर्तीज आहेत, ड्रेस मिळतील, डिझायनर साड्या आहेत, गिफ्ट आहेत. साधारण किमती काय? किमती कशा आहेत त्याच्या? सगळ्या व्हरायटीमध्ये आणि क्वालिटीनुसार त्याच्या किमती असतात नाही, चांगल्या क्वालिटी आहेत. नाव तुमचं खूप अट्रॅक्टिव्ह आहे, ती असं त्याच्या मागचं छान स्पेशालिस्ट आणि सुंदर सगळ्या दुकानात पार्लर पण आहे का? सुटसुटीत आहे एकदम छानपैकी दुकान. म्हणजे तुम्हाला आलं तर इथे गर्दी मिळणार नाही. छोट्या मुलांच्या खेळण्याच्या वस्तूसुद्धा आहेत आणि काही शोपीससुद्धा आपल्याला बघून मिळतात. तर अशा पद्धतीने ह्या सुंदर दुकानात नक्की तळ्याच्या बाजारात दिला असं नक्की भेट द्या आणि आमच्या माता भगिनींच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होतील. चला धन्यवाद. चला तर आता मग पुढे जाऊया, बाजारात आणखी आपण फिरायचो. इथे सरबत घेऊया कारण आता भरपूर उष्म आणि थोडंसं तहान पण लागतं भरपूर थोड्या वेळात. आणि आपले पिसे दादा नाव काय तुमचं म्हणालात? नितेश पिसे म्हणून आहेत आणि त्यांच्याकडे भरपूर गर्दी आहे मागापासून. तर मी कितीतरी वेळ सरबतासाठी उभं होतोय पण माका बरोच वेळ थांबायचा लागला कारण खूप लोक येतात आणि सरबत पितात त्यांच्याकडे. तर माका पण लगेच माझी ताण चाळवली. म्हटलं आपण पण आता सरबत पिऊ गया. तर वरसून सूर्य तापवता त्यामुळे आपला बॉडी तापता मग आपला थंड होऊ गया. तर त्यासाठी सुंदर असं सरबत पिऊया. दादा कसं बनवतात मी तुम्हाला दाखवतो बघा. त्यांनी पहिलं एका ग्लासामध्ये लिंबू पिळलं, थोडं आईस कमी टाका मग थोडं त्यांनी बनवलेलं एक जे पाणी होतं ते त्याने ओतलं. त्याच्यामध्ये थोडंसं आईस स्लाइसली थंडपणा यायला पाहिजे म्हणून आणि सोडा टाकला. हे सगळा बघा सोड्याचा मस्त एकदम. नितेश दादा त्याला व्यवस्थित मिक्स करतात. त्याच्यामुळे काय होतं सोडा आणि हे बघा प्रतिमस्त. वा मस्त एकदम सुपर. अगदी अप्रतिम असं सरबत या ठिकाणी नितेश पिसे दादा यांच्याकडे प्यायला मिळालं. आता आपण पुढे जाऊया. बाजार खूप सुंदर आहे, सुटसुटीत आहे. असा हा तळेचा अप्रतिम असा बाजार आपण फिरतो आणि तो तुमका दाखवताना माका सुद्धा आनंद वाटतो कारण माका सुद्धा फिराक या बाजारात मजा वाटता. एवढं सुंदर बाजार आहे. हो हे आमचे सगळे बाजार कुठल्या ना खायच्या बाजारात आमका गाठाभेट होता त्यामुळे ओळख झालेली आहे. ती काहीतरी आवाज ऐकलो की आम्ही वळतो मग त्या ठिकाणी. हे आमच्या मिडबा बाजारात असतात बघा नेहमी. मिडबा बाजारात ते सगळे असतात, देवगड बाजारात असतात, सगळ्या बाजारात असतात. त्यामुळे आता काय बरेचसे व्यापारी माझ्या ओळखीचे झाले. चला आनंदाची गोष्ट त्यानिमित्ताने भेट होता नाही काय. होय तर अशा पद्धतीने चला दादा. हे एक किराणा मालाचं असं मस्तपैकी दुकान आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचं किराणा मालाचं सामान आहे बघा. कांदे बटाट्यापासून सगळे कडधान्य वगैरे सगळी आहे. जशी दुपार होत जातात तशी थोडी थोडी गर्दी कमी होत जाते. कारण काय की आता जवळपास 12 वाजत दिले, 12-12:30 होतील. त्यामुळे गर्दी थोडी आता कमी झाली आहे. लोक येऊन बऱ्याचशा प्रमाणात सामान घेतात आणि लगेच निघान जातात. तर उन्हाळ्याचे दिवस होत जास्त बाहेर फिराक होत नाही या दिवसात. त्यामुळे लोक आपला लवकरात लवकर सामान घेतात आणि निघान जातात. बाजारामध्ये आमची कांदा भजी फेमस आहे. ती कांदा भजी कशी काढली आता तुमका दाखवते बघा. ताई छानपैकी त्या कढईमध्ये टाकतात आणि ती तेलात बघा भजी अप्रतिम अशी तळान येतात. ती भजी तळान येणार कशी दिसतात ती तुमका दाखवते बघा. मस्त एक लाल लाल अशी भजी कांदा भजी म्हणतो ही. आणि वडे बिडे हे फेमस आहेत आणि त्यामुळे हे नेहमी गर्दी असतात. आता थोडी गर्दी कमी आपल्याला दिसता पण नियमित गर्दी असतात बऱ्यापैकी. चला
काही प्रमाणात या ब्रिजच्या खाली सुद्धा बाजार बसतात. तर ह्या किराणा मालाचा मोठा दुकान आहे. एवढ्या विस्तृतपणे बसलेल्या सगळ्या किराणा मालाची गोष्टी या दुकानामध्ये आपणाक उपलब्ध होतील असं वाटतं. आणि सगळ्या प्रकारची वस्तू दिसतं, डाळी बिळी सगळ्या प्रकारचे आहेत. असं छोटंसं ब्रिज खालचं म्हणजे ह्या मुंबई गोवा हायवेच्या ब्रिजच्या खाली जो बाजार बसलेलो आहे बघा. हे सुद्धा उन्हातानात हे कष्टकरी मोठ्या प्रमाणात भुसारी दुकान म्हणतो, म्हणजे आपण किराणा मालाचं दुकान म्हणतो बघा. सगळ्या प्रकारचं कडधान्य, सगळ्या प्रकारचे जीवनावश्यक वस्तू या ब्रिजच्या खालीच्या बाजारात आपल्याला बघू मिळतात. एक प्रकारे दुकानाचा मोठा रसिक हो. बराच वेळ मी या तरळ्याच्या बाजारामध्ये फिरतोय. अप्रतिम असं तरळ्याचं बाजारात थोडंसं सावलीचं, थोडंसं उन्हाचं, पण छान वाटलं बाजार फिरान का पण बघू आनंद वाटतालो. तेव्हा ह्यो व्हिडिओ नक्की आवडतालो. तुमका व्हिडिओ आवडलो तर लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद. जय हिंद. स्वामी समर्थ मठ हडपी सुंदर असं मंदिर आहे.